सांग कधी कळणार तुला भाग 19. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. दोघेही जण बसले होते. कोणीही काहीही बोलत नव्हते. रियाने आपला मोबाईल काढून त्यामध्ये निसर्गाचे सुंदर सुंदर फोटो काढायला सुरुवात केली. सुसेन तिच्या जवळ आला आणि म्हणाला, रिया, तुझा फोन बघू का? काय झालं? तिने विचारलं. अगं काही नाही, मला फक्त तुझी फोटोग्राफी बघायची आहे. तिने फोन त्याच्या हातात दिला. काय बघणार आहे कुणास ठाऊक. फोटोग्राफीमधलं काय कळतं असणार ह्याला. हा तर पुस्तकी किडा आहे. त्याने 1-2 फोटोज तिला दाखवले. हे बघ रिया, हे सुंदरच आहेत, पण आणखीन सुंदर कसे आले असते हे मी तुला सांगतो. आणि त्याने तिला काढून दाखवले. वाव सर, इट्स रिअली अमेझिंग. काय सुंदर फोटोग्राफी आहे तुमची. तुम्ही काढत का नाही? त्याने त्याचा मोबाईल काढून तिला दाखवला. हे बघ. रिया एक एक फोटो बघत होती आणि ती बघतच राहिली. किती सुंदर, नेमके आणि अगदी अचूक क्लिक्स. सिरियसली सर, सोडून द्या हा जाब आणि फोटोग्राफी चालू करा. रियाने त्याला सल्ला दिला. नाही, माझं प्रोफेशन मी काही सोडणार नाही. आणि ही फक्त आवड ग. आणि तुझं ऐकलं तर झालंच. थोड्या दिवसांपूर्वी मला शेफ होण्याचा सल्ला तू देत होती. तुझं ऐकत बसलो तर दर महिन्याला मला प्रोफेशनल चेंज करावं लागेल. हे सगळे छंद म्हणून फक्त जगायचे असतात. सुशांत म्हणाला. अजून काय काय हायडन टॅलेंट आहे सर तुमच्यामध्ये? रियाने विचारलं. बस इतकंच. आणि हे काही असं स्पेशल टॅलेंट नाही. आवड म्हणून करतो ह्या गोष्टी. तुला काय आवडतं? त्याने प्रतिप्रश्न केला. मी आधीच सांगितलं ना, पुस्तके वाचायला, फोटोग्राफी आणि मनात जे काही आहे ते कागदांवर उतरवायला. रिया म्हणाली. छान, चांगलं आहे. एक विचारू का रिया? बघ, राग तर नाही येणार? सुशांत म्हणाला. विचारा ना सर, त्यात काय? डू यू हॅव अ बॉयफ्रेंड? त्याने विचारलं. आज का विचारलं हे? रियाने विचारलं. अगं अगदी सहजच विचारलं. तुम्हाला काय वाटलं? असेल की नाही? आता तर मला असं वाटत नसेल, पण आधी कोणी तुझ्या आयुष्यात असेल की नाही माहीत नाही. सुशांत म्हणाला. नाही, माझ्या आयुष्यात आधीही कुणीच नव्हतं आणि आत्ताही नाही आहे. रिया म्हणाली. का? इतक्या वर्षामध्ये कुणीच आवडलं नाही? सुशांतने विचारलं. आवडलं नाही असं नाही, आवडायचे पण प्रेम व्हावं असं कुणी नाही मिळालं. मी मुळात आधार शोधायचा प्रयत्न करत होते. म्हणजे मला माझी काळजी करणारा, हक्काने रागवणारा, मला समजून घेईल असा कुणीतरी हवा होता. पण ते जे आवडायचे ते फक्त हक्क गाजवणारे होते. त्यामुळे पुढे काही झालंच नाही आणि मीही कधी त्या भानगडीत पडले नाही. रिया म्हणाली. तुमचं काय? तुमची आयुष्यात नव्हती कुणी? रियाने प्रतिप्रश्न केला. हो, होत्या ना. 1 नाही 2 होत्या. सुशांत म्हणाला. बापरे, चक्क सर तुमच्या 2 गर्लफ्रेंड? विश्वास नाही बसत. रिया म्हणाली. का नसू शकतात? का? बाकीच्यांना पण असतातच ना. मग इतकं का ओव्हर रिॲक्ट करतेय? सुशांत म्हणाला. नाही, असूच शकतात, पण इतरांची गोष्ट वेगळी आहे. रिया म्हणाली. इतरांची वेगळी म्हणजे? अच्छा, तुला असं वाटत असेल ना की हा इतका चिडका, ह्याच्यासोबत कसं काय कुणी राहू शकतं? बरोबर ना रिया? त्याने तिला विचारलं. हो, रिया म्हणाली. अरे यार, मी हो काय म्हणते? नाही, तसं अजिबात नाही वाटत मला. रिया म्हणाली. हे बघ रिया, तुला खोटं अजिबात बोलता येत नाही ग. त्यामुळे तू असे निष्फळ प्रयत्न करत जाऊ नको. सुशांत तिला म्हणाला. आता रियाकडे बोलण्यासारखं काही नव्हतं. मग काय झालं त्या दोघींचं? रियाने हळूच विचारलं. गेल्या त्या सोडून. त्यांना फक्त पैसा हवा होता. केला खर्च. दुसरा मिळाला चांगला, दिलं सोडून. सुशांत म्हणाला. आणि तुम्हाला काहीच नाही वाटत? रियाने विचारलं. माझंही मुळात त्यांच्यावर प्रेम होतंच कुठे. मला मानसिक आधाराची फार गरज वाटायची. मी ते त्यांच्यात शोधायचा प्रयत्न करायचो, पण तो कधी मला मिळालाच नाही. मग मला कळून चुकलं की असं काहीही नसतं. लोक फक्त आणि फक्त आपला उपयोग करून घेतात त्यांच्या गरजेनुसार. आपण वेडे असतो, त्यांना आपलं मानतो. मग हे जेव्हा कळालं तेव्हापासून नाही कुणीही आणि आता विश्वास नाही ठेवावा वाटतं कुणावरही. हो सर, पण मी मागेही म्हणाले होते की सगळे सारखेच नसतात. त्या वाईट निघाल्या म्हणून बाकीच्या मुलीही वाईटच असतील असं नाही ना? रियाने विचारलं. बाकीच्यांच्याच माहिती नाही, पण तू तर नाहीच आहे त्यांच्यासारखे. सुशांत हळू आवाजात म्हणाला. काय? रियाला स्पष्ट ऐकू नव्हतं आलं. काही नाही, सोड तो विषय. सुशांत म्हणाला.
बरं ठीक आहे, रिया म्हणाली. रिया सॉरी, सुशांत म्हणाला. आता का सॉरी? मला नाही आला कशाचा राग वगैरे, रिया म्हणाली. अगं त्यासाठी नाही, तुला सांगू का? म्हणजे मला मारू नको फक्त, सुशांत तिला म्हणाला. काय? मी का मारू? सर प्लीज, मला कळेल असं काहीतरी बोला. मला काहीही कळत नाही आहे तुम्ही काय बोलत आहात ते, रिया म्हणाली. हे बघ, म्हणजे मी मुद्दामून नाही केलं हे, पण चुकीनं झालं हे, सुशांत बोलला. अरे यार, तुम्ही असं कोड्यात नका न बोलू, मला काहीही कळत नाही आहे, रिया वैतागून म्हणाली. अगं रिया, तू जेव्हा आजारी होती ना तेव्हा मी तुझी डायरी वाचली, सुशांत म्हणाला. इतकंच ना, त्यात काय ठीक आहे, रियाने सुरुवातीला खूप लाईटली घेतलं. सुशांत थोडा शॉकच झाला. हिला काहीच नाही वाटत, रिया एकदम ओरडली. सर काय म्हणालात तुम्ही, माझी डायरी वाचली? आता पेटली वाटतं रियाची ट्यूबलाईट, सुशांत मनातच म्हणाला. हो मी तेच सांगतोय तुला आणि त्यासाठी सॉरी देखील म्हणालो. सगळी वाचली, रियाने थोडंसं चाचपरतच विचारलं. नाही सगळी नाही वाचली, थोडंसं आपलं. आणि असं दुसऱ्यांचं पर्सनल वाचू नये ना, मग आपलं थोडंसंच वाचलं, सुशांत थोडा घाबरतच म्हणाला. वा सर, एकीकडे म्हणता पर्सनल वाचू नये आणि तरीही थोडं वाचलंच, म्हणजे काय म्हणू मी आता? पर्सनल गोष्टी ह्या पर्सनल असतात, त्या थोड्या कमी जास्त अशा काहीही नसतात, रिया थोडं चिडूनच बोलत होती. अगं हो रिया, चुकलंच ना मग माझं, म्हणून तर मी आधीच सॉरी म्हणालो ना. मी नव्हतं वाचायला पाहिजे, पण वाचलं. आणि थोडंच परत तेच थोडंच वाचलं, पण वाचलत का? का हात लावला माझ्या डायरीला मला न विचारता? काय गरज काय होती? तरीही मी विचार केला त्या दिवशी डायरीबद्दल. इतकं खोदून खोदून का विचारणं चाललं होतं, आत्ता मला कळालं. ऑलरेडी वाचलेली होती. सी, खरंच किती मूर्ख आहे मी. मला कसं नाही कळालं? मी चुकीच केली ती डायरी तिथे ठेवून. रियाचा राग अजूनही शांत झाला नव्हता. रिया तूच म्हणते ना माय लाईफ इज ओपन बुक, मग वाचले त्या बुकमधले काही पेजेस तर काय बिघडलं ग? अरे हो, पण म्हणून विदाऊट माय परमिशन, रियाने विचारलं. तुला मागितली असती तर तू दिली असतीस, आणि जर मी वाचलं नसतं तर? मला कळलंही नसतं की तू माघारी मला डेव्हिल म्हणते. आता सुशांतने नेमका अचूक वार केला आणि रिया मात्र अगदी निरुत्तर झाली. रिया बोल ना, आता का शांत आहेस? असंच काहीतरी लिहिलं आहे ना तू, सुशांतने तिला विचारलं. अरे यार, ह्याने नको ते वाचलं, काय उत्तर देऊ आता ह्याला, ती मनातच विचार करत होती. इतक्या वेळ ज्वालामुखीसारख्या भडकणाऱ्या रियाची वाचाच केली होती. हे बघा सर, ते चुकून लिहिलं होतं, म्हणजे असं काही नव्हतं लिहायचं मला तेव्हा राग आला आणि मी ते लिहिले. काही इतकं मनावर घेऊ नका, रिया थोडंसं अडखळतच म्हणाली. ओ असं आहे का? नाही, मला कुणीतरी सांगितलं होतं की डायरीमध्ये अगदी खरं खरं लिहिलेलं असतं, अगदी मनात जे आहे ते. कोण म्हणालं होतं बरं असं? तो रियाकडे पाहून म्हणाला. ती बिचारी शांतच होती, तिला काहीच कळत नव्हतं काय बोलावं. सुशांतने तिला चांगलंच अटकवलं. मीच म्हणाले होते असं, रिया हळूच म्हणाली. मग ते म्हणाली होती ते खोटं होतं की लिहिले आहे ते? सुशांत तिच्या जवळ गेला आणि विचारलं. मला नाही माहिती, ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. रिया माझ्याकडे बघून उत्तर दे, माझ्या डोळ्यांमध्ये बघून सांग की मला माहिती नाही. मी सांगितलं ना रागात लिहिलं मी तसं, ती त्याच्याकडे बघून म्हणाली. आणि त्याच्यानंतर लिहिलेलं त्याचं काय? त्याचं उत्तर नाही मिळालं मला अजून, सुशांतने विचारलं. अच्छा, म्हणजे तेही वाचलं का? नाही म्हणजे अजून काय काय वाचलं असं विचारायचं होतं मला, रियाने थोडंसं भीतच विचारलं.